सकाळी सकाळी गणपती बाप्पा आणि विठ्ठल रुक्माई यांची मूर्ती ठेवलेली आहे आणि इथं अभिषेक घालायचं चाललं आहे. अगदी सकाळचं टायमिंग आहे, जवळजवळ 7 वाजत आलेत आणि देवपूजा झालेली आहे, पण अभिषेक बाकी होता. आज आषाढी एकादशी आहे आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या अगदी मनापासून शुभेच्छा. अगदी सकाळचं वातावरण खूप सुंदर असं आहे. नमस्कार मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आषाढी एकादशी आहे, सर्वांना आषाढी एकादशीच्या अगदी मनापासून शुभेच्छा. काय चाललंय बघा, रखुमाई मूर्तीचा अभिषेक वगैरे झाला, आरती झाली आणि त्यानंतर इथं सगळ्यांचं चाललंय अनन्याला नटवायचं. बारकं घालते जरती मॅचिंग होते बरोबर. किती जणी नटवायला लागलाय ग तिला. छान झालंय अवतार तिचा. तर इथं फोटोशूट चाललेलं आहे मस्तपैकी, छान दिसायला लागले. मस्त 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 काय काय घातलंय बघ, मी व्हिडिओ करायला. मस्त, वाव, छान छान छान. मराठी शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त छान सगळ्यांना साड्या वगैरे जे त्यांच्याकडे असतील अवेलेबल ड्रेस, तर ते सगळे ड्रेस वगैरे घालून छान असं आवरून यायला सांगितलं आहे. तर आमच्या अनन्यानं पण छान अशी बघा ही वेणी घातलेली आहे मस्त. आणि परकर पोलकं ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही आहे, बहुतेक परकर पोलकं आणि ते ओढणी असा ड्रेस केला. इथं शाळेमध्ये दिंडी आहे, सगळ्यांचं चाललंय आवरायचं. 2 तास झाले सगळीजण आवरायला लागले आणि मस्त छान रखुमाई आवरलेली आहे. ही आहे अनन्याची मैत्रीण लाजो आणि दोघींचं छान असं फोटोशूट आम्ही केलं मस्तपैकी. शाळेमधून जो दिंडी सोहळा आयोजित केला होता, तर त्याचा व्हिडिओ मी या व्हिडिओच्या अगोदरच पोस्ट केलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. घरच्या घरी मस्त असा साबुदाण्याचा चिवडा, म्हणजे मोठे साबू जे असतात ना, तर त्याचा चिवडा. तर हे शाबू चांगले तळून घेतलेत व्यवस्थित आणि आता छोट्याशा कढईमध्ये ना भरपूर अशा मिरच्या बारीक करून तळून घेतलेत अगदी कुरकुरीत होईपर्यंत. आणि आता या शाबूमध्ये ह्या मिरच्या, शेंगदाणे वगैरे तळून घालायचे. त्यानंतर मीठ आणि साखर हे सगळं मिश्रण घालणार आणि मग ना ते मिक्स करून तो चिवडा इतका सुरेख आणि इतका मस्त लागतो ना, खूपच सुंदर लागतो. तर इथं चाललं आहे ते चिवडा मिक्स करायचं. अजून शेंगदाणे घातलेले नाही आहेत, तर शेंगदाणे घातल्यानंतर चिवडा अजून खूपच चांगला दिसतो. हे बघा, मस्त असा चिवडा, कुरकुरीत चिवडा तयार झाला आहे. आणि आज एकादशी निमित्त खिचडी म्हणजे शाबूची भगर, आलं, मिरची आणि जिरे हां मिक्सरच्या भांड्यात टाका. ह्यामध्ये साखर दळले वाटतं, आहे की नाही? घालणारच आहे पण सोडून टाका की. उपवासाची कढी चालली इथं, आहे की नाही? शेंगदाणे ताक घालून कढी. मिरच्याचे बारीक 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 तुकडे करून टाकायला लागलेत. ह्या इकडं डबल शूटिंग चाललंय दोन्ही चॅनलसाठी. तरी 5-6 मिरच्या आहेत, आहे की नाही? मला वाटतं एक 12-13 लोकांसाठीची कढी आहे. टाका आता. मस्त टम्म फुगलेत शेंगदाणे, छान. 2 वेळा टाकायला लागणार. नाही बस एवढेच. हां, टाक. एक अर्धापेक्षा जास्त लिटर ताक आहे, पाऊण लिटर असं. पाणी घालणार आहे अजून त्याचा. खिचडीसाठी शाबू. येस, आषाढी एकादशी दिवशी मी माहेरी आल्यामुळं मला इथं दिंडी सोहळा, त्यानंतर पूजा विधी आणि त्यानंतर अभिषेक आणि आरती, या सगळ्या गोष्टी इथंच मला छान पद्धतीनं ना सगळ्यांच्या बरोबर मिळून मिसळून साजरा करता आला. याचा मला खरंच खूप आनंद वाटला. मस्तपैकी बारीक झाली. आता अजून भरपूर पाणी घालायला लागणार, पातेलं भरून. इथं ताकामध्ये ना रात्री भिजवलेले शेंगदाणे, त्याची पेस्ट केली, मिरची, आलं घातलं यामध्ये आणि साखर, मीठ, जिरे. तर एवढे हे इन्ग्रेडियंट घातलेले आहेत. आणि हे ताक आहे थोडंसं पातळसर करायचं आणि त्यामध्ये आता पाणी वगैरे घालून हे मिश्रण व्यवस्थित करून घेतील. आणि ही कढी छान अशी म्हणजे आपण कढी करतो त्या टाईपचीच ही कढी करायची, खूप सुरेख लागते, मस्त अशी.
आणि खिचडीबरोबर खायला अगदी अप्रतिम. नक्की तुम्ही करून बघा एक नवीन पदार्थ. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल चॅनलवर तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा झाला आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये.